12 जानेवारी 2026 रोजी हनुमानगड या ठिकाणी जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्तानं जिजाऊ सृष्टी तीर्थस्थळ निर्माण करण्यात आलं। या कार्यक्रमाचे आयोजक अविनाश पाटील कदम, अध्यक्ष राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान नांदेड यांनी समाजातील सर्व घटकातील तसेच गोरगरीब जनतेनं जिजाऊ सृष्टी या प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या कार्याची शिल्प साकारण्यात आली आहेत। या ठिकाणी शाळेतील लहान मुलांनी आणि महिलांनी, अभ्यासकांनी या स्थळाला भेट देऊन जिजाऊ सृष्टी पाहण्याचं आवाहन केलं आहे। यावेळी डॉक्टर संतोष देवराय सर यांची प्रमुख उपस्थिती होती। पंजाबराव काळे पाटील आणि प्राध्यापक बालाजी जाधव यांसह अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। राजमाता जिजाऊ यांची जयंती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 12 जानेवारी 2026 रोजी साजरी करण्यात आली। जिजाऊ जयंतीचा हा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी आणि स्वाभिमानी भारतीयांसाठी प्रेरणेचा दिवस आहे। या निमित्तानं राज्यातील शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाषणे दिली जातात आणि जिजाऊ, शिवराय आणि संभाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला जातो। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची 428वी जयंती 12 जानेवारी 2026 रोजी साजरी करण्यात आली आहे। त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी झाला। छत्रपती शिवाजी महाराजांवर लहानपणापासूनच संस्कार करून स्वराज्याची शपथ घेऊन त्यांना स्वराज्य निर्मितीच्या कामामध्ये मदत करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब त्यांच्या जयंतीनिमित्त सबंध भारतवासियांना कोटी कोटी शुभेच्छा देण्यात आल्या। या ठिकाणी एका महान राजमातेची जयंती साजरी करण्यासाठी नाही तर भारतीय इतिहासाला स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेची दिशा देणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या विचारांचा जागर करण्यासाठी उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं। यावेळेस डॉक्टर संतोष देवराय यांनी आपलं मनोगत व्यक्त करून सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। पाहूया। मा जिजाऊ साहेब यांची आज जयंती आहे सर, त्या जयंतीनिमित्त आपण काय संदेश द्याल जनतेला? स्वराज्याचे दोन छत्रपती ज्यांच्या मातृसंस्कारात घडलं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा आज 428वा जन्मोत्सव नांदेड, मराठवाडा, महाराष्ट्रासह संबंध देशभरात आणि जगातही अनेक ठिकाणी जिजाऊप्रेमी, शिवप्रेमी मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत। 12 जानेवारी 1598ला विदर्भामधील सिंदखेड राजा या ठिकाणी गुरुवारी सकाळी 6 वाजता राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झाला। जिजाऊ म्हणजे एकुलती लेक, 4 मुलांनंतर जिजाऊंचा जन्म। बालपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता, धैर्य, धाडस आणि चुणचुणूक अशा प्रकारच्या जिजाऊ त्यांचे पिता लखुजीराव जाधव जे पराक्रमी सरदार होते, त्यांनी आपल्या मुलीला लहानपणापासूनच युद्धकलेचं, शस्त्रकलेचं प्रशिक्षण दिलं आणि भविष्यात त्यांच्या हातनं त्या पद्धतीनं काम घडलेलं आहे। आम्ही असं नेहमीच म्हणतो की हीच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती, ही जिजाऊ जिने घडविले राजे शिव शंभू छत्रपती। जगातील सर्वोच्च अशा प्रकारचं स्वराज्य ज्या छत्रपती शिवरायांना घडलं त्या स्वराज्याची प्रेरणा ह्या राष्ट्रमाता जिजाऊ होत्या, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आज जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी जिजाऊ सृष्टी जी हनुमानगड परिसरात साकारलेली आहे। आमचे मित्र आणि या प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी मागच्या 2 दशकापासून ही सृष्टी उभारावी यासाठी विशेष परिश्रम घेतले। आज हे सगळं फळाला आलेलं आपल्याला दिसतं। या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मापासून ते त्यांच्या विविध कार्याचा परिचय देणारे अनेक शिल्प या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात आणि तो इतिहासही तुम्हाला जाणून घेता येतो। मी महिला भगिनींना, सर्व तरुण मित्रांना, विशेषतः शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या निमित्तानं आवाहन करेल की या जिजाऊ सृष्टीवर आपण यावं, जिजाऊंचं चरित्र आपण समजून घ्यावं, या शिल्पाच्या माध्यमातून त्यांचं कार्य समजून घ्यावं। त्या 17व्या शतकामध्ये 16व्या शतकामध्ये जिजाऊनं ज्या पद्धतीने विज्ञानिष्ठ संस्कार शिवबावरती रुजवले, शंभूराजावरती रुजवले, ते संस्कार खरं तर आताच्याही मातेने अनुकरण्याची गरज आहे आणि आपल्या मुलावर करण्याची गरज आहे असं मला वाटतं। पुन्हा एकदा जिजाऊ जयंतीच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय। धन्यवाद। थोडं शांत बसा, थोडं सर्वांना जय जिजाऊ। बघा, हे अविनाश कदम राजमाता जिजाऊचे अध्यक्ष या नात्याने मी सर्वांना अशी विनंती करतो की राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आज 428वी जयंतीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। राजमाता जिजाऊची विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प, मोफत आरोग्य शिबिर कालच आपण
दीपोत्सव राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे. या ठिकाणी सर्वांनी अभिवादन करण्यासाठी जास्तीत जास्त शिवप्रेमी नागरिकांनी महिलांनी यावं. या ठिकाणस्थळ असं आहे की हनुमानगडची कमान हनुमानगड जानकीनगर येथे राजमाता जिजाऊ षष्ठी मध्ये येऊन सर्वांनी अभिवादन करावे. सामाजिक उपक्रम या ठिकाणी रक्तदान शिबिराचं वगैरे आहे ना, रक्तदान शिबिराचं आयोजन इथे केलेलं आहे आणि त्यात मोफत आरोग्य शिबिर पण आम्ही केलेलं आहे. या ठिकाणी ऐतिहासिक अशी शिल्पसुद्धा कोरलेली आहे, त्याची माहितीसुद्धा या ठिकाणी. या ठिकाणी आम्ही सुप्रसिद्ध इतिहासकार श्रीमंत कोकाट सर आणि त्यांच्याकडून आपण हे जे म्युरल्स काढले त्याच्याकडून आपण त्याची संकल्पना घेऊन आणि त्याच्यानंतर ते समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.